पाहत असतो, ज्या ज्या वेळेला तुम्हाला मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो किंवा एखाद्या चांगल्या धावसंख्येला उभारायचं असतं, त्यावेळेला सुरुवात ही नेहमीच सावध गतीने करावी लागते आणि ती सावध गतीची सुरुवात या ठिकाणी प्रदोष बैकर करत असताना पाहायला मिळतोय. एका धावेने संघाचा श्री गणेश या ठिकाणी केला जातोय. एक धाव या ठिकाणी स्कोरबोर्ड लगावली जाते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षणात वेगळा बदल केला जातोय कारण समोर फलंदाज अरुण पाटील पाहायला मिळतात. मिस्टर 360 डिग्री म्हणून त्यांना संबोधलं जातं. वसई तालुक्यामध्ये असा खेळाडू आहे. मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करणं ही त्याची खासियत. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय या नेक्स्ट बॉलवरती. विकास दसकराचा चेंडू मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये बॅटची इनरेज घेऊन जातोय ॲलन कोवळे याच्या हातामध्ये. सचिन चुंबळे जोपर्यंत चेंडूला पकडतायत, एक धाव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. चेअर अप केलं जातंय दोन्ही संघांच्या माध्यमातून कारण ही एक वेगळी कला आहे. आमच्या वसई तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर चेअर अप करणं आणि त्याच्यामधूनच एक मानसिक दबाव गोलंदाज फलंदाजात ते आणणं एक वेगळी युक्ती आहे आणि त्याचा अवलंब जरूर या ठिकाणी केला जातोय. सूर्यपतने घेऊ काढला, चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी थर्ड बँक क्षेत्रामध्ये सीमारेषा बाहेर. फर्स्ट चौकार. थँक्यू डीजे. तर 6 षटकांचा सामना असणार आहे. 4 ते 6 मध्ये एक बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि त्यानंतर सूर्यपतने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी जयेश करत चेंडूवरती जातात. सुरक्षित सुद्धा पाहायला मिळतोय परंतु एकच धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक धाव येते आणि एका धावेने आपण पाहतोय स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 7 वरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यानंतर अजून एक बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विकास धसकर. सूर्यपतने घेऊन काढला चेंडू. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर अरुण पाटील. 4 रन्स. डीजे. थँक्यू. एक अप्रतिम सुरुवात म्हणता येईल कारण ज्या प्रकारचं फटका मी मागास सुद्धा म्हटलं होतं 360 डिग्री याला का म्हटलं जातं कारण मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्याची कुवत आणि धमक या खेळाडूमध्ये आहे आणि ते दाखवताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चौकार या ठिकाणी येत आहेत आणि या 2 चौकारांनी आपण पाहतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोरबोर्डवरती. तेजस 11 या संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण करत असताना आता मात्र शेवटचा चेंडू या ठिकाणी पंचाकडे दाद मागितली जाते. पंच मात्र अपील फेटाळतात आणि पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा स्कोरवरती लगावल्या जात आहेत. जेम्स बॉन्ड राई या संघातील लेजेंडरी खेळाडू म्हणून ज्यांना संबोधलं जातं प्रफुल्लजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रफुल्लजी पाटील. थँक्यू. विनंती आहे दोन्ही संघांना टीम मीटिंग कमी करायची. क्विक डिसिजन कॅप्टननी व्हाईस कॅप्टन या दोघांनी घ्यायचे आणि सामना जितक्या जलद गतीने खेळवता येईल तितका खेळवायचा आहे कारण 6 षटकांचा सामना आणि त्यासाठी आपल्याला वेळेचं बंधन आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. 11 धावा स्कोरबोर्ड ते लगावले जातात. पुढील षटकाचं समालोचन या ठिकाणी करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करतोय मिस्टर प्रणित पाटील. धन्यवाद सर. इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 11 म्हणजे एकच चांगली सुरुवात झालेली आहे. ती म्हणजे साहेबा 11 संघाची. आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकताय ते म्हणजे जेटीसी लाईव्ह. लगेच आपल्यापर्यंत एक लिंक पोहोचवण्यात येणार आहे. त्या लिंकद्वारे आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहणार आहात. जेटीसी लाईव्ह माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर कामगिरी असते जेटीसी लाईव्ह मार्फत आणि आज देखील संपूर्ण लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मित्रांनो, प्लीज विनंती करतोय जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत ते म्हणजे सचिन येत आहेत. सचिन हे एक असं नाव आहे क्रिकेट इतिहासामधील भरपूर मोठं नाव आणि त्याच नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. सचिन येतोय. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे प्रदोष. नॉन स्ट्राइक एंडला मिस्टर अरुण पाटील आणि प्रदोष अशी सलामीची जोडी मैदानात उपलब्ध आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. पंचांच्या जोडीकडे नजर टाकली तर ध्रुपद पटेल आणि सचिन अशी पंचांची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. मंचावर लक्ष दिलं
तर क्रिकेटचे बाहुबली मिस्टर सुमित ढेकळे सर विराजमान आहेत इथे. मात्र पुन्हा एकदा पहिला चेंडू भरपूर वेगवान चेंडू होता, परंतु लाईन अँड लेंथ नव्हती. स्क्वेअर चेंडूने सुरुवात करतोय अवांतर चेंडू. या अवांतर धावेने धावफलक थोडासा पुढे सरकतोय. धावसंख्या आले 12 धावा. थोडस दडपण आहे, एवढी मोठी स्पर्धा असल्यामुळे थोडस इथे दडपण दिसतंय. ते म्हणजे गोलंदाजावर पहिला चेंडू स्क्वेअर. पुन्हा एकदा मला वाटतं ती चूक होते. यष्टिरक्षकाला देखील बीट केलं जात आहे बोनसच्या रूपाने. यस 1+1 अवांतर चेंडू 2 धावा पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. इथे मात्र दडपण येत आहे गोलंदाजावर, कारण समोर एक तुल्यबळ जोडी विरार परिसरातील, ती म्हणजे प्रदोष आणि अरुण पाटील अशी जोडी आपल्याला खेळताना दिसते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे अरुण. एक चौकार ठोकलेला होता अतिशय सुंदर. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर. एक आगळीवेगळी एक्शन आहे. काय घडलंय? पुन्हा एकदा पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. लागोपाठ मला वाटतं तिसरा चेंडू अवांतर हाताळला जातोय आणि इथे मात्र आमचे गुणलेखक तुषार पाटील आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतायत. आता मात्र चांगला चेंडू, परंतु यष्टिरक्षकाला बीट केलं जात आहे. एक धाव इथे धावून पूर्ण. या एका धावाने धाव संख्येवर जर लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 16 धावा. एक आश्वासक सुरुवात, एक आक्रमक सुरुवात आपण म्हणू शकतोय. 16 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रदोष लेफ्ट हँडेड फलंदाज. धावा झालेत 16. JTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो. इथे मात्र चूक होते. पहिला धक्का बसतोय, पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे सायबा इलेव्हन संघाचा. यस वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात संदीप किणी. तर पहिला हदरा या ठिकाणी लगावला ते प्रदोष बैकरच्या रूपाने. संदीप किणी उर्फ सँडी द मॅन फ्रॉम नारंगी या ठिकाणी फलंदाजी मार्कवर जाताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 16 धावा या ठिकाणी स्कोरवरती लगावल्या. तर सचिन चुंबळे द मॅन फ्रॉम मांडवी हा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संदीप किणी, एक उंचपुरा फलंदाज दिसतोय. नक्कीच सामना करेल सचिन याचा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण प्रदोष एक प्रदोष बैकर बाद झाला होता, त्याची जागा भरून काढण्यासाठी संदीप किणी नवीन फलंदाज मैदानात. इथे मात्र पुन्हा एकदा ती चूक होते. पुन्हा एकदा 4 धावा बोनसच्या रूपाने. यस डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरकले. धावा झाले त्या म्हणजे 20 धावा. वारंवार चूक होते आणि इथे मात्र तो फायदा मिळतोय तो म्हणजे सायबा इलेव्हन संघाला. पुन्हा एकदा सचिन. आता मात्र बॅटची कड घेते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या झाले 21 धावा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 6 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक तुम्हाला मिळेल. ओव्हर क्रमांक 4 ते 6 मध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करू शकताय. अरुण पाटील ऑन स्ट्राइक. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येत आहेत. अवांतर चेंडू स्वैर मारा वारंवार. मला वाटतं या षटकातील 4था अवांतर चेंडू असेल. आमचे तुषार पाटील गुणलेखक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतायत. धावा पुढे सरकतायत वेगाने. धावा झालेत त्या म्हणजे 22 धावा. 22 लॉस फॉर 1 विकेट. इथे मात्र बॅटची कड घेते आणि काय घडलंय पंचांचा इशारा पाहावा लागेल. यस पंच डिस्कस करतील आणि नक्कीच आपल्यापर्यंत इशारा पोहोचवण्याचं काम केलं जाईल. यस रनआउट झाला आहे फलंदाज.
तर संदीप मला वाटतंय बाद होतो इथे धावबादच्या रूपाने. आई तुझ देऊला साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. धन्यवाद डीजे. धावा झालेत त्या म्हणजे 22-22 लॉस फॉर 2 विकेट्स. जर स्कोरबोर्ड आपण बघितला तर सगळीकडे तुम्हाला 2चे आकडे दिसतील, कारण 22 धावा झाल्या आहेत आणि 2 गडी बाद झाले आहेत आणि दुसरे षटक देखील मैदानात मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज मैदानात म्हणजे मयूर काळे. अजून एक फलंदाज मैदानात आपल्याला जाताना दिसतोय, कारण धावबादच्या रूपाने अजून एक गडी बाद झाला होता, तो म्हणजे सायबा 11 संघाचा. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर. भाईंदरचा मानाचा चषक ही प्रतिष्ठित स्पर्धा आपण पाहतोय या राईच्या क्रीडा नगरीमध्ये. इथे मात्र सचिन पुन्हा एकदा. ते मात्र अतिशय वेगवान चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु शेवटच्या क्षणी चूक होते. चेंडू सीमारेषा पार, चौकार. यस, वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र षटक संपते दुसरं. प्लीज मी विनंती करतोय वारंवार, टीम मीटिंग्स कमी घ्या. पंचांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला 6 षटकांचा सामना आपण खेळवतोय, त्यामुळे वेळेचं बंधन आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 26 धावा. 13च्या सरासरीने इथे संघ मजल मारताना दिसतोय, तो म्हणजे सायबा 11. भरत सर काय म्हणाल या षटकाबद्दल, कारण भरपूर अवांतर चेंडू आणि थोडीशी मिसफील्ड देखील झाली, त्याचाच परिणाम म्हणून 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्या आहेत. नक्कीच प्रणित, ज्या प्रकारचं षटक आपण पाहतोय, अवांतरित धावा जरूर आल्या परंतु कमबॅक सुद्धा केलेला आहे. कारण सर्कलचं क्रिकेट आपण पाहतोय आणि सर्कलच्या क्रिकेटमध्ये जवळजवळ 13ची सरासरी ही कमी सुद्धा होताना पाहायला मिळते. कारण मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहतोय थोडीशी चूक कुठे ना कुठेतरी महागात पडू शकते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, आणि त्यासाठी ह्या 13 धावा कुठे ना कुठेतरी कमी वाटतायत. कारण एका षटकामध्ये 6 चौके सुद्धा या ठिकाणी लागू शकतात, कारण सर्कलचं क्रिकेट त्यासाठीच ओळखलं जातं. आणि म्हणूनच 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 महत्वाचे खेळाडू. 13ची सरासरी आपण पाहतोय प्रति षटकामागे येताना, आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत असताना विकास दसकर उर्फ चिका. अरुण पाटील स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतात. 26 धावा स्कोरबोर्ड होती आफ्टर 2 लॉस. सुरेखपणे घेऊन काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. स्वतःच्याच फॉलोथरमध्ये फील्ड जरूर केलाय, परंतु एकच धाव आणि त्या एका धावेवरती समाधान मानावा लागेल. मयूर काळे आपला पाहायला मिळतोय, वन ऑफ द ग्रेट प्लेअर. आपण पाहतो वसई तालुक्यामध्ये खूप सारं क्रिकेट याने गाजवलं, त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुद्धा एक वेगळी छाप सोडणारा खेळाडू आहे. यॉर्कर किंग म्हणून त्याची ओळख, आणि तो मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी एका धावेचा. विकास दसकर चिका महत्वाचा खेळाडू, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर इन वसई तालुका म्हणून ज्याला संबोधलं जातं असा खेळाडू आहे. सुरेखपणे घेऊन काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ऑफ ब्रेक होता, समजला नाही. त्या ठिकाणी फ्रंट फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मनोबल वाढवतोय एक असा डॉट चेंडू, आणि तो मनोबल मात्र या ठिकाणी तेजस एलेवन या संघाचा वाढवताना पाहायला मिळतोय. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ऑन साईडला ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं त्या ठिकाणी सुरेख अशी फेकी पाहायला मिळते. राहुल पुळेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव मात्र अर्जित केली जाते. राहुल पुळेकर या खेळाडूबद्दल सुद्धा मित्रांनो मी सांगेल, वसई तालुक्यातील गेल्या वर्षातील रँकिंगमध्ये ऑलराऊंडर ऑफ द इयरचा किताब वसई तालुक्यात ज्याने कमाल होता असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते परंतु गती काहीशी जास्त आणि ती जज करता आली नाही, म्हणूनच पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिले षटक जरूर 11 धावांचं आलंय, तर त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते अतिशय वाखण्याजोगे अशी कामगिरी. आता मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल पंचांकडे जरूर वाईटची सांगता केली जाते, परंतु डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चेअरअप केलं जाते आणि हेच घमासान आहे. सायबा वर्सेस तेजस हे एक वेगळं द्वंद्व आहे वसई तालुक्यामध्ये, आणि आज या भाईंदरच्या नगरीमध्ये सुद्धा योगायोगाने लॉर्ड्स मध्ये दोन्ही संघ आमने सामने येताना पाहायला मिळतात. कधी बाजू या बाजूला तर कधी बाजू त्या बाजूला जाताना पाहायला मिळत असते, परंतु आज काय घडेल पंचांशी वादविवाद करायचा नाही मित्रांनो. पंच हे क्रिकेटच्या मैदानामध्ये देवासमान असतात आणि त्यांचं आदर सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं, आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता पंचांनी दिलेल्या निर्णयाचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि या प्रकारे या शेवटच्या डॉट चेंडूने षटकाची समाप्ती होतीये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना 28 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या आहेत. वेलकम
धन्यवाद डीजे. तस नक्कीच जर बघायला गेलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या, त्यामध्ये तब्बल 26 धावा होत्या, परंतु इथे मात्र चिका मार्फत अतिशय सुंदर कमबॅक करून दिलं जात आहे. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये आल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. नक्कीच भरत सरांनी सांगितल्याप्रमाणे वसई तालुक्यातील क्रिकेट या गोलंदाजाने फलंदाजाने पूर्ण गाजून ठेवलेला आहे. नवीन गोलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश. अजून एक उंचपुरा गोलंदाज विघ्नेश समोर आहे. मयूर काळे. नॉन स्ट्राईकला अरुण पाटील आपल्याला सलामीला आलेला फलंदाज मैदानात उपलब्ध दिसतोय. अतिशय सुंदर फलंदाजी अरुण मार्फत पहिल्या षटकामध्ये झाली होती. विघ्नेश पहिला चेंडू, मला वाटतंय यस अवांतर इशारा येतोय. पंच आपले दोन्ही पंख हवेत उंचावत आहेत, अवांतर धावेचा इशारा करतायत. पुन्हा एकदा विघ्नेश. इथे मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळतंय. चांगली फेकी येते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर 30 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह JTC लाईव्हच्या मार्फत. इथे मात्र चेंडूचा वेग काढून घेतला होता. थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू शेवटच्या क्षणी स्वीप करण्यात यश मिळत आहे. अरुण पाटील यांना अतिशय सुंदर फलंदाजी, तेवढ्याच दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते आहे. एक मिनिट प्रणित थांबवतोय. ज्यांना कोणाला जर का युट्यूबवरती सर्च करायचं असेल तर भाईंदरचा मानाचा चषक 2020 असं सर्च करा. तुम्हाला त्वरित JTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळेल. येस नक्कीच. इथे मात्र टॅप करतोय शेवटच्या क्षणी. पॉइंट रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. एक धाव मिळते. आपण सर्कल क्रिकेट पाहतोय. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. भाईंदरचा मानाचा चषक असं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलं आहे. अरुण पाटील आणि मयूर काळे अशी जोडी मैदानात आपल्याला उपलब्ध दिसते. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. सामना करेल अरुण. पुन्हा एकदा विघ्नेश याचा. इथे मात्र थोडंसं शफल झाले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीने ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये फलंदाज शफल होतात आणि लेग साईडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न करतात, तसाच काहीसा प्रयत्न होता. परंतु अतिशय चांगली गोलंदाजी विघ्नेश मार्फत पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चिका यांनी कमबॅक करून दिलं होतं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून विघ्नेश इथे गोलंदाजी करताना दिसतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी वसई तालुक्यातील हे 2 संघ. इथे मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी इथे मात्र चूक होते आणि धावबादच्या रूपाने अजून एक गडी बाद. यास वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. अजून एक गडी बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय. नवीन फलंदाज जो मैदानात आपल्याला जाताना दिसत आहेत ते म्हणजे तेजस. नक्कीच या पुढील सामना असेल तो म्हणजे अष्टविनायक विरुद्ध साई सेंट्रल पार्क. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल, त्यामुळे दोन्ही संघनायकांनी रेडी राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज आम्ही ऐकणार नाही आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. अष्टविनायक विरुद्ध साई सेंट्रल पार्क पुढचा सामना. पुन्हा एकदा मैदानात जातोय विघ्नेश. इथे मात्र त्याच परीचा फटका मारण्याचा प्रयत्न अरुण पाटील यांचा, परंतु एकच धाव. या दरम्यान षटक संपतंय. मला वाटतंय 4 धावा झालेत, त्या म्हणजे 34 धावा. बघायला गेलं तर भरत सर या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण 26 धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर चिका यांनी कमबॅक करून दिलं होतं. फक्त 2 धावांचं षटक हाताळलं होतं आणि विघ्नेश देखील चिका यांच्या पावलावर पाऊल ठेवते. फक्त 6 धावा देतोय. षटक संपताय. 4 धावा झालेत, त्या म्हणजे 34. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. भरत सर काय वाटतं, कितपर्यंत हा संघ मजल मारेल? कारण ह्यांच्यामध्ये एक पॉवर प्लेचं षटक देखील आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच प्रणित, खूप चांगली स्टार्ट
ज्या प्रकारे साहेबांनी केली होती त्यानंतर थोडंसं कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा केला. आपण पाहतोय गोलंदाजी प्रत्यकरण विकास दसकर यांनी 2 षटकं हाताळली आणि 2 षटकांमध्ये एकंदरीत 13 धावा त्या खेळाडूने दिल्या होत्या. त्यानंतर सचिन चुंबळे यांनी मात्र 15 धावा हाताळत असताना आपण पाहिलं. त्यानंतर विघ्नेश साखरतोडे यांनी आता षटक 6 धावांचा हाताळलं आणि एकंदरीत 34 धावा स्कोरवर ते पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर राहुल पुळेकर येताना पाहायला मिळतोय. सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर ऑफ द इयरचा किताब ज्याने जिंकला होता लास्ट इयर असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. परंतु फलंदाजी मार्कवर अजूनही सलामीला आलेला. चला चर्चा कमी करायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे चर्चा कमी करायची आहे. आणि या ठिकाणी पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले आणि या ठिकाणी म्हणूनच पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय. सेकंड लास्ट ओव्हर असणार आहे. षटक क्रमांक 5 राहुल पुळेकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. सलामीवीर फलंदाज अरुण पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजून एक धुरंधर फलंदाज येताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे तेजस कांगणे. अप्रतिम जोडी आहे सर्कलसाठी. या दोन्ही खेळाडूंचं नाव अग्रमानांकित असतं वसई तालुक्यामध्ये आणि ते दोन्ही खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ही जमेची बाजू असणार आहे सायबा क्रिकेट क्लब या संघासाठी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. एकंदरीत 34 धावा स्कोर होते. पाहूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते आणि काय घडतंय या सामन्यामध्ये. अतिशय महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघात जर विचार करायचा झाला. राहुल पुळेकर वर्सेस अरुण पाटील. स्टेप आउट झाले. सुरेख पद्धतीने घेऊन काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. रनआउटच्या वरून मागे परतावं लागेल का तर येस इट इज गॉन. थँक्यू डुजे. तर नक्कीच येस नो वेट या तिन्ही गोष्टीचा या ठिकाणी चुकीचा वापर आपला पाहायला मिळतो आणि म्हणूनच माघारी परततोय या ठिकाणी तेजस कांगणे. गोल्डन टकचा शिकार. एकही चेंडू न नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. गेली 25 वर्ष सातत्यानं अंडरआर्म क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू ऋषिदादा देसाई द कॅप्टन ऑफ सायबा. सुरेखपणे घेऊन काढण्याचा चेंडू मात्र शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतो. अरुण पाटील या ठिकाणी रनआउटची अपील केली जाते आणि पंच मात्र त्या ठिकाणी काय करतायत तर नक्कीच त्या ठिकाणी थर्ड अंपायरचा नक्कीच आउटफील्डच्या बाहेर असणाऱ्या पंचांची विचारणा केली जाणार आहे आणि त्यानंतर डिसिजन दिला जाईल आणि एक चांगली संकल्पना या ठिकाणी पाहायला मिळते. विचारविनिमय केल्यानंतर डिसिजन दिलं जातं जेणेकरून कोणत्याही संघाबरोबर अन्याय होऊ नये आणि ही चांगली संकल्पना पाहायला मिळते. चांगलं विचार विनिमय या ठिकाणी करत असताना आमचे पंच आणि डिसिजन येतोय आउट. थँक्यू डुजे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय विठ्ठल चव्हाण. एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू. गेले कित्येक वर्ष नालासोपारा नगरीमधून बिलॉंग करत असताना खूप चांगलं अंडरआर्मचं क्रिकेट ज्याने सादर केलंय असा खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. ऋषिदादा देसाई स्ट्राईक एंडवरती प्रथमच या ठिकाणी पाहायला मिळतात. द कॅप्टन ऑफ सायबा. विकेटचा जर विचार करायचा झाला आतापर्यंत 5 गडी तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहतोय. 2 गडी बॅक टू बॅक रनआउटच्या रूपाने माघारी परत आहेत. विनंती आहे चर्चा कमी करायची आहे. चर्चा कमी करायची आणि खेळ जास्तीत जास्त दाखवायचा मित्रांनो. पहिला सामना आहे भाईंदरचा मानाचा चषक 2020 ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी आणि या आयोजनांतर्गत चालू असलेला हा पहिला सामना तेजस 11 वर्सेस सायबा. नाणेफेकीचा कौल तेजस 11 संघाच्या बाजूने झुकला होता आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी दर्शवलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले सायबा क्रिकेट क्लब या संघाला आणि त्याचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कशा प्रकारे आहे. 5.2 चेंडूचा खेळ आणि हा तिसरा चेंडू सुद्धा खेळ पाहायला मिळतोय. 5.3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 34 धावा. 4.3 षटकांचा खेळ आणि 34 धावा स्कोर ते पाहायला मिळत आहेत. अतिशय जखडून ठेवलं केलं गेलं या सायबा क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना. आता मात्र अवांतरित धाव येते का तर येस इट इज वाईट. अंपायर्स कॉल आमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक अवांतरित धाव या ठिकाणी ऍड केली जाते. 35 धावा स्कोर ते पाहायला मिळतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने घेऊ काढला चेंडू. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर ऋषिदादा देसाई. ती 4 धावा. ठीक आहे. एक आहे सॉरी एक धाव येते. पडद्याला लागला तरच 4 असतील आणि षटकार सुद्धा आहे.
तर अजून एक चांगली बाब या ठिकाणी दाखवली होती, पडदा सिस्टम आहे आणि म्हणूनच ही एक धाव या ठिकाणी दिली जाणार आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. 36 धावा स्कोरबोर्डवरती. चांगला फटका होता, कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये दाखवला ऋषीदादाने आणि एकच धाव आल्या कारणाने थोडीशी निराशा जरूर झाली असणार आहे. पुन्हा एकदा राहुल वर्सेस ऋषीदादा. आता सुरेखपणे कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इनसाइड आउट होताना पाहायला मिळतोय. पंचांकडे जरूर वाईटची दाद मागितली जाते, परंतु डॉट चेंडू येतोय. काय षटक हाताळले प्रणित, कारण आपण पाहतोय पहिले सुरुवातीला दोन्ही चेंडू मात्र विकेट घेऊन येताना पाहायला मिळाले, त्यानंतर डॉट आला आणि एक धाव आल्यानंतर पुन्हा एकदा डॉट येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मोनुराई चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत एक धाव घेतली जाते आणि एका धाव्याने 37 रन्स स्कोरबोर्ड येथे पाहायला मिळतात. 5व्या षटकाची समाप्ती, 37 धावा एकंदरीत आपण पाहतोय. 5 विकेटच्या पतनानंतर प्रणित चित्र आपण पाहू शकाल. 37 धावा या कुठे ना कुठेतरी थोड्याशा कमी किंवा जास्त आपण म्हणता येणार नाही, कारण पहिलीच मॅच आहे आणि त्यामुळे तर्क वितर्क या ठिकाणी लावताना थोडंसं अवघड होताना पाहायला मिळते. 37 धावावरती 5 विकेट. सचिनचं आपण पाहतोय 10 धावा काढल्या होत्या आणि एक गडी त्याने तंबूच्या आसराला पाठवला. त्यानंतर विकास दसकर 2 षटकं 12 धावा, एकही गडी न हाताळत असताना. त्यानंतर विघ्नेश साखलतोडे 1 षटक 6 धावा, राहुल पोळेकर 1 षटक आणि 3 धावा. अतिशय महत्वपूर्ण कामगिरी. त्यानंतर फलंदाजीमध्ये आपण पाहू शकाल, फलंदाजी पृथक्करण अरुण पाटील 14 चेंडूचा सामना करत असताना 9 धावा, मयूर काळे 6 चेंडू 7 धावा, त्यानंतर प्रदूष बैकर 4 चेंडू 6 धावा आणि ऋषीदादा देसाई मैदानाच्या आतमध्ये अजून 4 चेंडू आणि 2 धावा. ओव्हर प्रणित पाटील. नक्की इथे मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा विघ्नेश येतोय गोलंदाजी मार्कवर, ज्याने 1 षटक हाताळलं होतं. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती, फक्त 6 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा मैदानात आपल्याला इन ऍक्शन दिसतोय. पहिला चेंडू बीट केलं होतं, परंतु पाईच्या रूपाने 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक थोडासा पुढे सरकतोय. धावा झालेत त्या म्हणजे 38 धावा, 38 धावसंख्या झाली ती म्हणजे 38. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा विघ्नेशच्या गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जखडून ठेवलं जात आहे सायबा 11 संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र थोडीशी चूक होते. पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेत 39, 39. आता मात्र वेगवान चेंडू, परंतु दिशा मिळत नाहीये. पुन्हा एकदा स्वैर चेंडू काहीसा अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय विघ्नेश मार्फत. धावसंख्या दुहेरी आकड्यात जाऊन पोहोचली. धावा झालेत 40 धावा. आता मात्र चांगला फटका आहे, कट करतोय शेवटच्या क्षणी, चेंडू जातोय. आता मात्र सीमा रेषा पार चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. इथे मात्र अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे, कारण हेच जे फटके आहेत ते सामन्याचा रोमांच वाढवतील. आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 44-44. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेते, 1 धाव मिळते. 45 धावा, 45. शेवटचं षटक मैदानात मार्गस्थ आहे. मागचं षटक जर बघितलं तर पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु तितकासा फायदा फलंदाजांना उचलता आलेला नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा ती चूक होते. अवांतर चेंडू फेकला जातोय. आमचे गुणलेखक तुषार पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावा झालेत त्या म्हणजे 46 धावा. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतोय. ब्लॉक होल मध्ये मारा केला जातोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी स्वैर होते, परंतु बॅकअप चांगलं येतंय. 1च धाव मिळते. बरंच सर बघायला गेलं तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या फुलताना दिसतंय, कारण एक चौकार आला होता या षटकामध्ये. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. 1 धाव धावून पूर्ण झालेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी शेवटच्या क्षणी गोलंदाज विघ्नेश मार्फत. अशा पद्धतीने मला वाटतं षटक संपतंय 6वं. धावा झालेत त्या म्हणजे 48 धावा, 48 धावा झाल्या आहेत. 49 धावांचं एक आव्हान ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे तेजस 11 संघासमोर. यस नक्कीच दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय. अष्टविनायक 11 विरुद्ध साई सेंट्रल पार्क, दोन्ही संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे आणि तुम्हाला ऑन माईकच डिसिजन लगेच सांगायचं आहे. त्यामुळे तुमची जे रणनीती असेल लगेच तयार करूनच यायचं आहे. यस 2 संघनायक प्लीज विनंती करतोय लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे.
टॉस बॉक्स कडे आम्ही लगेच जाणार आहोत, कारण आमचे भरत मोरे सर तिथे सज्ज आहेत. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडंसं टॉस बॉक्स कडे लक्ष द्यायचं आहे, कारण भरत सर तिथे रेडी आहेत टॉस साठी. दोन्ही संघनायकांना विनंती करतोय, अष्टविनायक विरुद्ध साई सेंट्रल पार्क. दोन्ही संघनायक प्लीज नाणेफेकीसाठी या. इथे मात्र पुन्हा एकदा भरत सरांकडे मी वळतोय. भरत सर. थँक्यू प्रणित. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे. अष्टविनायक नालासोपारा. सामाजिक कार्यकर्ते राईगाव स्वप्नीलजी भोईर या ठिकाणी उपस्थित. विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. तसेच आगरीगोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि विनंती आहे स्वप्नीलजी भोईर सर की आपण या ठिकाणी व्यासपीठात नाणेफेक करण्यासाठी यायचंय. कॅप्टन्स या ठिकाणी आले आहेत. अष्टविनायक कर्णधार विनंती आहे की आपण त्वरित टॉस साठी यायचंय. साई सेंट्रल पार्क संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे आणि आमचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी टॉस साठी तुमचा वेट करत आहेत. अष्टविनायक. अष्टविनायक संघाचा कर्णधार. अष्टविनायक नालासोपारा. टॉस साठी यायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. ओव्हर टू प्रणित पाटील. हेच नक्कीच सामन्याला लगेच सुरुवात करणार आहोत आम्ही, कारण भरपूर सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. आपल्याला पहिलाच सामना सुरू आहे तो म्हणजे भाईंदरचा मानाचा चषक. या स्पर्धेमध्ये 48 धावा आपल्या धावफलकावर दिसत आहेत आणि 49 धावांचं एक आव्हान ठेवण्यात आलेलं आहे 6 षटकांमध्ये. ते म्हणजे तेजस 11 संघासमोर सामना सुरू आहे तो म्हणजे सायबा 11 विरुद्ध तेजस 11 असा सामना. अष्टविनायक कर्णधार पाठवायचा. अष्टविनायक. चला मित्रांनो, विनंती आहे की त्वरित या ठिकाणी आमचे पाहुणे सुद्धा वाट बघत आहेत, तर आपण नाणेफेकीसाठी यायचे. आयोजकांमार्फत आम्हाला सांगण्यात येते की पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अगोदरच आम्ही तुम्हाला सूचना देऊन ठेवली होती, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी टॉसला वेळेवर येणं गरजेचं आहे मित्रांनो. चला गणेश, टॉस साठी त्वरित फास्ट. पुन्हा एकदा मैदानात वळतोय ते म्हणजे चालू असलेला सामना सायबा 11 विरुद्ध तेजस 11. गोलंदाजी मार्कवर आपल्याला मयूर काळे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लीज मी विनंती करतोय वारंवार. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाजांकडून केला जाईल. फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतोय तो म्हणजे जयेश घरत, तर नॉन स्ट्राईक एंडला आहे राहुल पोळेकर. प्लीज वारंवार मी विनंती करतोय, टीम मिटिंग्स कमी घ्या, सामन्याला लगेच सुरुवात करा. ऑफिशियल पंच आहेत तिथे अवेलेबल, ते आपल्याला वारंवार सूचना करतायत. प्रणित थोडं थांबतोय. या ठिकाणी टॉस केला जातोय. जस नक्की 6 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. 6 षटकांसाठी तुम्हाला स्वप्नीलजी भोईर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करताना आपण पाहतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी साई सेंट्रल पार्क आणि अष्टविनायक आणि अष्टविनायक संघाच्या संघाने कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. थांबायचं अविनाश, थांबायचं. या ठिकाणी पहिले साईन करायचंय. साई सेंट्रल पार्क संघाचा कर्णधार या ठिकाणी अजय घानाडे आपलं सिग्नेचर करत असताना एक चांगली संकल्पना पाहायला मिळते आयोजकांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी एक चित्रफित सुद्धा जरूर काढली जाईल, ती एक आठवण म्हणून या स्पर्धेची. आणि दोन्ही कर्णधारांनी थांबायचंय. पाहुण्यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे अष्टविनायक संघाने. तर अविनाश, टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असणार आहे तुझा? आमचा पहिला निर्णय असणार फिल्डिंग. तर कॉमन क्वेश्चन असतो की क्षेत्ररक्षण करत असताना कोणते गोलंदाज तुमचे जे प्रभावशाली या ठिकाणी कामगिरी करतील, कोणावरती मदार असेल, ते न विचारता मी डायरेक्टली तुला एका प्रश्नाकडे जाईल. भाईंदरचा मानाचा चषक ही स्पर्धा तू बघतोयस, भाईंदर नगरीमध्ये पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन आणि या संकल्पनेबद्दल? मोहित आणि गणेश या दोघांनीच खूपच सुरेख असा चषक, भाईंदर चषक असा ठेवलेला आहे. त्यांचं आयोजन खूप एकदम उत्तम आहे आणि खेळायला खूप आनंद वाटेल आता.
तर विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. त्यानंतर अजय, नाणेफेकीचा कौल जरी तुझ्या विरुद्ध जरी आला असला तरी सुद्धा मी तुला हा प्रश्न विचारेल, समोरची साईड तुला माहीत आहे कशा प्रकारची आहे, एका ठिकाणी अपोजिट खूप वेळा खेळलेला आहात, तर आज खेळताना काय रणनीती असणार आहे तुमची? काही नाही, चांगली बॅटिंग करू पहिलं आम्ही. 45-50 धावापर्यंत मजल असेल आमची. आज प्रथमच असं एक आयोजन पाहायला मिळतंय भाईंदर नगरीमध्ये की मुंबई शहरामधील, उपनगरामधील, ठाणे जिल्ह्यामधील आणि पालघर जिल्ह्यामधील संघ एकत्रित खेळताना पाहायला मिळतात. या संकल्पनेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप चांगली संकल्पना आहे आणि इकडे खेळायला खूप मजा येईल. तर विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच अजय. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे अष्टविनायक नालासोपारा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केले साई सेंट्रल पार्क संघाला. तर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओटी कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रणित पाटील. यस, धन्यवाद भरत सर. इथे मात्र पुन्हा एकदा मैदानात जातोय कारण धावसंख्येचा पाठलाग करायला घेतलेला आहे तो म्हणजे तेजस 11 संघाने धावसंख्या करायची आहे ते म्हणजे 49 धावा. हा सामना जर जिंकायचा असेल तर 49 हे टार्गेट ठेवले. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि शेवटच्या क्षणी थोडासा मला वाटतं पडद्याच्या वरून चेंडू गेला असल्यामुळे एकच धाव मिळते. अतिशय सुंदर फटका खेळला होता, शेवटच्या क्षणी कट केला होता आणि वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु एकच धाव मिळते. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर आमचे गुणलेखक तुषार सर आम्हाला सांगतात धावा झालेत ते म्हणजे 4 धावा. 49 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कशा पद्धतीने पाठलाग करतील ही सलामीला आली जोडी जयेश घरत आणि राहुल पुळेकर अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा मयूर काळे गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी बॅटची इनसाइड एज लागते, चेंडू जातोय निर्धाव. विजय डेकोरेटर आणि भरतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा मयूर अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र स्टेप आउट येत आहेत. चांगला फटका, चेंडू जातोय या सीमारेषा पार, चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. विजयजी डेकोरेटर आणि भरतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. भाईंदरचा मानाचा चषक 2020 ही स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी जेटीसीच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि लाईव्ह ही स्पर्धा या भाईंदरच्या नगरीमध्ये राई गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूर्यपतन घेऊन काढला चेंडू मात्र कव्हर ड्राइव्ह केला तर वॉट अ फील्ड बाय सूरज प्रसाद ज्यासाठी ओळखला जातो आणि ते चित्र या ठिकाणी दाखवतोय आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा या ठिकाणी स्कोर वरती लागल्या जातात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस. डीजे यस डीजे. थँक्यू डीजे. बॉल घासायचा नाहीये, बॉल घासायचा नाही. तर जर का बॉल घासला तर -5 रन असं पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. दोन्ही कशा सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. तर दोन्ही संघांना या गोष्टीची सुद्धा नोंद घ्यायची आहे की सामना हा कंपल्सरी चेस असणार आहे जिंकण्यासाठी. ओटी कॉमेंट्री बॉक्स. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रोहित जाधव येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 9 धावा. आपण स्पर्धा पाहतोय ती म्हणजे भाईंदरचा मानाचा चषक 2020 मध्ये आपण शेवटच्या महिन्यात ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे ते म्हणजे रोख रक्कम 50,000 व एक भव्य दिव्य चषक. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजे रोख रक्कम 25,000 व भव्य दिव्य चषक. सर्व टीम्सना आयोजकांमार्फत टी शर्ट तसेच जेवणाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय रोहित. याचा पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय त्यामुळे चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावा झालेत 9. 49 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तेजस्वी 11 संघासमोर. इथे मात्र काय घडलंय थोडंसं लक्ष द्यायचंय. दुखापत होऊ शकते खेळाडूंना. जसं पंचांचा इशारा पाहावा लागेल. पंच नक्कीच थोडासा विचार विनिमय करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. याचा
डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. 1 धावेचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या दुहेरी आकड्यात पोहोचले. धावा झाले 10. मी विनंती करतोय सर्व प्रेक्षकांना, जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती करतोय, चेंडूला कोणत्याही प्रकारचा स्पर्श तुम्ही करू नका, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुखापत खेळाडूला होणार नाही. इथे मात्र स्टेप आउट येऊन अतिशय चांगला फटका, तेवढंच चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप पॉइंट मध्ये पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या संदीप किणी मार्फत. अतिशय उंचपुरा असा खेळाडू, शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा झाले त्या म्हणजे 11 धावा. आणि मला वाटतं राहुल पुळेकर आत्ता स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज आहेत, कारण बघायला गेलं तर 9च्या 9 चेंडू मला वाटतंय मयूर जयेश घरत यांनीच खेळलेले आहेत. आणि आता मात्र प्रथमच स्ट्राईकवर येईल तो म्हणजे राहुल पुळेकर. परत सर बघायला गेलं तर अतिशय सुंदर वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये आपण क्रिकेटचा आनंद घेतोय. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राहुल साठी इथे मात्र अतिशय हलक्या हाताने खेळून काढला जातोय चेंडू. 1 धाव मिळते. अतिशय सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजांमार्फत. राहुल आणि जयेश घरत सलामीला आले 2 फलंदाज. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं दडपण वाढत चाललेलं आहे ते म्हणजे साहेबा 11 संघावर, कारण जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला गडी बाद करावे लागतील. ते मात्र अजून एक चांगला फटका, थोडंसं फंबल होतंय तिथे. 1 धाव अजून मिळते. धावसंख्या 13 धावा. आमचे गुणलेखक तुषार पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. धावा झाले 13 धावा. 49 धावांचं आव्हान आहे. एक चांगली आणि आश्वासक सुरुवात म्हणेन मी, ती म्हणजे तेजस 11 संघाची. वसई परिसरातील हे 2 तुल्यबळ असे संघ एकमेकांसमोर संघर्ष करतायत, कारण संघर्षाशिवाय तुम्हाला विजय संपादन होणार नाहीये. इथे मात्र अजून एक चांगला फटका, अजून एक धाव चोरली जाते. या दरम्यान षटक संपते. मला वाटते दुसरं भरत सर. धावा झालेत त्या म्हणजे 14. 7च्या सरासरीने संघ इथे मजल मारताना दिसतोय. जर ॲज कम्पेअर केलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर साहेबा 11 संघाच्या धावा होत्या त्या म्हणजे 26 धावा. 13ची सरासरी होती आणि इथे मात्र 7ची सरासरी राखली जाते. काय म्हणा भरत सर, ओव्हर टू यू. नक्कीच एक चांगली स्थिती पाहायला मिळते. साहेबाचा जर विचार करायचा झाला तर 2 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि त्यानंतर अवघ्या 5 धावा खर्च केल्या गेल्या रोहित जाधव उर्फ रोटीच्या माध्यमातून. मित्रांनो, या गोलंदाजा बाबतीत सुद्धा मी सांगेल, कारण वसई तालुक्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब 2018-19 ज्याने कमावला होता असा तो गोलंदाज होता. आणि आता मात्र पुन्हा एकदा मयूर काळे या ठिकाणी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. 14 धावा, लॉस ऑफ 0 विकेट आणि सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू असेल तेजस 11 या संघासाठी. स्ट्राईक आउट होते आपल्याला पाहायला मिळते. राहुल पुळेकर पुन्हा एकदा वन ऑफ द ग्रेट प्लेअर, अप्रतिम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. वसई तालुक्यामध्ये या खेळाडूचा एक अनोखी ओळख असणारा खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला जो खेळाडू आहे जयेश घरत, द मॅन फ्रॉम अर्नाळा. सुरेपद चेंडू, वॉट अ बॉल. सुपर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणि अंडरआर्ममध्ये थोडीशी डिफिकल्टी असते चेंडूला बाउन्स देणं, आणि ते मात्र या ठिकाणी देताना पाहायला मिळतोय मयूर काळे. पहिला चेंडूचा खेळ 1 धाव या ठिकाणी. सावध पवित्रा जरूर पाहायला मिळतोय, परंतु मित्रांनो कधी कधी असं शांत वातावरण, ते वादळापूर्वीची शांतता असं तर नाही ना, असा प्रश्न जरूर उपस्थित होतो. आणि म्हणूनच या सामन्याकडे त्या प्रकारे पाहता येते का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मयूरशी विचारविनिमय केला जातोय. कर्णधार ऋषिदादा देसाई या ठिकाणी पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच कडे सुद्धा आपण जाणार आहोत. एक मोठी मॅच, मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये अष्टविनायक नालासोपारा आणि साई सेंट्रल पार्क हे 2 संघ एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मयूर टू जयेश. सूर्यप्रकाश चेंडू, व्हॉट अ शॉट. त्या ठिकाणी अप्रतिम फटका. सूरज प्रसाद सुद्धा त्या चेंडूला थांबू शकला नाही. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. थँक्यू. अप्रतिम टायमिंग आणि ती कलात्मकता आणि ते कौशल्य हे आपलं दाखवत असताना जयेश घरत या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धावा या चेंडूवरती येत असताना संघाला चीअर अप करत असताना बाकी संघाचे पाठीराखे आपण पाहू शकाल. स्वतः मालक या ठिकाणी तेजस म्हात्रे सुद्धा आहेत. सुरेखपणे घेऊन गेला चेंडू, त्या ठिकाणी अरुण पाटील येत आहेत. पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड दिसत 4 धावांसाठी. थँक्यू.
थँक्यू टुडे. काय घडतं या षटकामागे आपण पाहिलं होतं 9 धावा पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते आणि आता सुद्धा मयूर काळेच्या या षटकामागे 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत हाताळला तर 9 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. भरतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. तर व्यासपीठावर आलेले आहेत तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूपसं स्वागत. सुरेख पद्धतीने खेळला फटका आपण पाहतो एका धावेसाठी जयेश घरत याच्या बॅटमध्ये येणारा हा फटका. 4 चेंडूचा खेळ आणि 24 धावा. 13 चेंडू 19 धावांची वैयक्तिक खेळ या ठिकाणी साकारतोय जयेश घरत आणि म्हणूनच धावफलक या प्रकारे गतिमान होताना पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर चेंडूवर मात्र कवच क्षेत्रामध्ये खेळत असताना आपण पाहतोय प्रदेश बाईकर त्या ठिकाणी येतात आणि एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं प्रणित की वादळापूर्वीची शांतता तर नाही आणि तसं चित्र मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 5 चेंडू 5 लास्ट बॉल असेल. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 25 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा जयेश टू मयूर. सुरेखपात चेंडू मात्र त्या ठिकाणी स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तेजस कांगणे जरूर चुकी करतायत. सिंगल धाव घेतली जाते आणि आमचे पंचांचे दोन्ही हात सुद्धा हवेमध्ये येताना पाहायला मिळतात. चांगली कामगिरी या ठिकाणी आमचे सर्व ऑफिशियल्स या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात. विनंती आहे थोडस आवाज थोडा कमी ठेवायचा आहे. तर शेवटचा चेंडू असणार आहे आणि 27 धावा आमंत्रित प्लस धावा येताना पाहायला. आता सुरेख व्हॉट अ बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी and hit to the stand. अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, कारल्याचे माऊले तुझा थँक्यू महिमा मी थँक्यू टुडे. काय गातई. घडलंय थँक्यू टुडे. काय घडलं तर शेवटच्या चेंडूवरती आलेला हा मोठा हदरा खरोखरच एक वेगळी हानी करू शकतो. 27 धावा 27 रन्स आफ्टर दॅन 3 ओव्हर्स. ओव्हर टू प्रनीत पाटील. यस नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 27 धावा आणि उर्वरित 3 षटकांमध्ये अजूनही 22 धावा करायच्या आहेत. हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच एक मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर मैदान आपण पाहतोय आणि या सुंदर मैदानात अतिशय रोमहर्षक सामना सुरू आहे तो म्हणजे तेजस 11 विरुद्ध साहेबा 11. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 27. नवीन गोलंदाज विठ्ठल येतोय. बघायचं कशा प्रकारे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू विठ्ठल यांचा अतिशय सुंदर चेंडू जातोय निर्धाव. चांगली सुरुवात पाहायला मिळते विठ्ठल यांच्या षटकाची. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानात आलाय कारण मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला होता त्यामुळे नवीन फलंदाज मैदान. इथे मात्र फुलटॉस पर्यंत चेंडू आणि काय घडलंय यास बाद होतोय. नक्कीच चांगला फटका होता परंतु इथे मात्र इज गॉन. यस वेलकम धन्यवाद डीजे. इथे मात्र आता मात्र नक्कीच दडपण असेल ते म्हणजे तेजस 11 संघावर कारण चांगली कामगिरी होत असताना सलामीचे दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूत परतलेले आहेत. चांगला कमबॅक म्हणावा लागेल विठ्ठल मार्फत आणि एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन फलंदाज विकास आणि विघ्नेश 2 व्ही नावाचं अक्षर असलेले 2 फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे दोघेही अर्नाळा परिसरातील खेळाडू आहेत आणि आता बघायचं या भाईंदरच्या नगरीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतायत. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर आमचे गुणलेखक धावा सांगतायत ते म्हणजे 27 धावांवर रोखून ठेवलेलं आहे ते म्हणजे विठ्ठल याने 4थं षटक मैदानात मार्गस्थ आहे. यानंतर नक्कीच तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. एक संधी तुम्हाला दिलेली आहे फलंदाजी संघासाठी. पुन्हा एकदा विठ्ठल टू विकास. पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका रिव्हर्स हिट 4 धावा. यास डीजे यस भरत सर. बघा जर तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये असाल तुम्हाला माहिती आहे तुमचा फॉर्म अतिशय सुंदर आहे तरच तुम्ही पहिल्या चेंडूवर अशा पद्धतीने फटके खेळू शकताय. पहिल्या चेंडूवर 4 धावा येतात. या 4 धावांनी थोडंसं दडपण कमी होत आहे. या 4 धावांनी धावा वेगाने पुढे सरकतायत. धावा झालेत 31 धावा. 31 लॉस फॉर 2 विकेट्स. 4थं षटक मैदानात मार्गस्थ आहे. अतिशय सुंदर फलंदाजीची सुरुवात करतोय तो म्हणजे विकास. नॉन स्ट्राईकला आहे. विघ्नेश गोलंदाजी करतोय. विठ्ठल
म्हणजे जे ऍक्शन मध्ये आहेत त्यांचं नाव हे व्ही पासून सुरुवात होते असं चित्र आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. धावा झालेत 31 धावा. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूबवर लाईव्ह पाहू शकताय. भाईंदरचा मानाचा चषक हे जर तुम्ही सर्च केलं युट्यूबवर तर लगेच आपली स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात तुम्हाला पाहता येईल. पुन्हा एकदा विठ्ठल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ते मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू थोडस स्टेप आउट आले होते, थोडस फंबल होत आहे, परंतु शेवटच्या क्षणी एक धाव मिळते. एका धाव्याने धावा झालेत 32 धावा 32. आणि पुन्हा एकदा जर मान्यवर कक्षात लक्ष दिलं तर आमचे गुरुवर्य नक्कीच संकेत पाटील सर आलेले आहेत आणि नक्कीच बंड्या दादा देखील त्यांच्या जोडीला उपस्थित आहेत. विघ्नेश पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला अतिशय सुंदर फलंदाजी करताना. इथे मात्र लोअर फुलटॉस पर्यंत चेंडू एक धाव मिळते. या दरम्यान मला वाटतंय षटक संपतंय. यस, एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 33 लॉस फॉर 2 विकेट्स. 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच ज्या व्हॉइसची आपण वाट पाहत होतो तो व्हॉइस इथे आलेला आहे. चंदू शेट्टे सरांचं आगमन झालं आहे. वेलकम सर, सुस्वागतम. आणि सर्वप्रथम तर तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा चंदू सर. आणि वेलकम करतोय पुन्हा एकदा विठ्ठल टू विकास. पुन्हा एकदा काय घडलंय पंचांकडे नजरा. यस, षटक संपतंय. एक धाव मिळते. एका धावेने धावा झाले तर 35 धावा 35 धावा झालेल्या आहेत. भरत सर काय म्हणाल? 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यस, नक्कीच एक चांगलं बॅटल रंगेल. 12 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. सर्कलचं क्रिकेट आणि या सर्कलच्या क्रिकेटमध्ये 14 धावा तितक्याशा अवघड नसतात, परंतु चित्र काहीसं वेगळं आहे. प्रत्येकाला धागेदोरे माहीत आहेत, कारण एकाच विभागामधून बिलॉंग करणारे संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतात. चंद्रकांत शेट्टे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्षाचं स्वागत, तसेच वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा सर. तसेच लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल, कारण शांत बसायला मी काही संत नाही. असं काहीसं सांगायला लागेल दोन्ही संघांना एकमेकाला. त्यानंतरच मॅच जिंकता येईल. विनंती आहे चर्चा कमी करायची आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. पुढील षटक या ठिकाणी घेऊन येत असताना पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आणि गोलंदाज आपण पाहू शकाल ऍक्शन मध्ये रोहित जाधव उर्फ रोटी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. रोटी या नावाने खूप सारं प्रेम मिळालं या खेळाडूला आणि म्हणूनच आज तो गोलंदाज म्हणून त्या नावाने पुढे येताना पाहायला मिळाला. वेगळं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजावट करावी लागेल, कारण पॉवर प्ले षटकामध्ये काहीशा मर्यादा असतात आणि त्या मर्यादेला तुम्हाला लक्षात ठेवून क्षेत्ररक्षण लावावं लागतं. आणि त्यासाठी या ठिकाणी रोहित जाधव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चर्चा कमी मित्रांनो. दोन फलंदाज जर विचार करायचा झाला तर दोन्ही खेळाडू अर्नाळामधून बिलॉंग करणारे आहेत. त्यामध्ये विकास धसकर उर्फ चिका खूप साऱ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. मुंबई शहर तसेच उपनगरामध्ये सुद्धा खूप चांगला खेळ या खेळाडूने दाखवला आहे. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती आहेत असा खेळाडू, कारण आम्ही पाहिली होती 2018 ते 19 नामदेव स्मृती चषक ही स्पर्धा. आणि या स्पर्धांमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी या खेळाडूची राहिली होती अर्नाळ्याच्या माध्यमातून. आणि तो विकास धसकर उर्फ चिका या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतो विघ्नेश साखळतोडे सुद्धा एका प्रतिम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. द मॅन फ्रॉम अर्नाळा. चला लवकर, घाई करायची आहे. अगोदरच खूप सारा विलंब झालेला आहे मित्रांनो, आणि तुमचं सहकार्य या ठिकाणी आमच्यासाठी खूप बहुमोलाचं असणार आहे. अपेक्षा सुद्धा आहे त्या सहकार्याची, कारण ही स्पर्धा मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे आणि त्याला अनुसरून तुम्हाला शिस्तीचं पालन या ठिकाणी करावं लागेल. चला थोडी घाई करा. आमचे ऑफिशियल्स या ठिकाणी तुमचा वेट सुद्धा करतायत. येस, चला रोहित, घाई करायचे. 12 चेंडू आणि 14 धावांचं या ठिकाणी बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. पहिलीच लढत आणि पहिल्या लढतीमधील ही एक घमासान या राईच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तेजस इलोन वर्सेस सायबा. ज्यावेळेस नाणेफेकीचा कौल झाला होता त्यावेळेला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं तेजस इलोन या संघाने, आणि त्यानंतर आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी सायबा या संघाला. आणि शेवट या सामन्याचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 12 चेंडू या 14 धावा या समीकरणाने. पुन्हा एकदा रोहित जाधव टू विकास धसकर. स्टार्ट ऑफ द 5th ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी पाहूया कशा प्रकारची सांगता होते या चेंडूची. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या जाताना पाहायला मिळतो टॅपच्या साहाय्याने एका धावेसाठी.
एका एका धावेने काय होत असतं मित्रांनो, कारण अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये एक धाव इतकी महत्वाची असते की त्या धावेचं मोल आपण मोजू शकत नाही कोणत्याही मापामध्ये, आणि म्हणूनच एका धावेला या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे, एक धाव येते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो एकंदरीत जाऊन पोहोचतोय 36 धावांवरती. 11 चेंडू धावांची गरज पुन्हा एकदा रोहित तो विकास. ही एक वेगळी शैली आहे रोहित जाधव याची त्याच्या षटकामागे. ज्या वेळेला 2 षटक हाताळत असतो एका वेळेला या प्रकारचे ऍक्शन तो करत असतो आणि ते मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा विकाससाठी. सुरेख पद्धतीने खेळ काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी स्लो आर्म पद्धतीचा पाहायला मिळाला. इनसाइड आउट होणारा चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने खेळता नाही आलं. मिस टाइम स्ट्रोक आणि एक धाव विकासच्या बॅट मधून येताना पाहायला मिळते. एका धाव्याने या ठिकाणी धावांचा रतीवाला पुढे नेत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून आपण जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण, आणि हे मैदान त्या ठिकाणी सजलेलं पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी आहे कारण काही प्रशासनाच्या नियमांचं या ठिकाणी पालन करत असताना आम्ही प्रेक्षकांना सुद्धा विनंती केलेली आहे की तुम्ही घरूनच ही स्पर्धा पाहाल तितकं आम्हा सर्वांसाठी चांगलं असेल, कारण सोशल डिस्टन्सिंग आणि कमी गर्दी हे खूप आत्ताच्या घडीला महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी त्या सर्व प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या स्पर्धेचा मनमुराद आनंद तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून घ्या आणि त्यासाठी सर्व गोष्टी या ठिकाणी पूर्ण राहतील. आता मात्र काय करतात, चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. व्हॉट अ स्ट्रोक बाय मिस्टर विघ्नेश साखलतोडे. पहिला षटकार या ठिकाणी येतोय विघ्नेशच्या बॅट मधून, आणि यासारख्या गोष्टींसाठी हा जाणला जातो खेळाडू, कारण याच्यामध्ये ती क्षमता आहे रिस्क वाल्या गोष्टी करणं. यासाठी खूप वेळा आपण पाहिलेलं असेल या खेळाडूला अशा रिस्क वाल्या गोष्टी करत असताना ती रिस्क मात्र या ठिकाणी 6 धावांच्या रूपाने घेत असताना. आता मात्र एक बंद घेऊन काढल्यापर्यंत चेंडू मात्र जातो स्टेप पाडून सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू 2 धावांची गरज असणार आहे. चेंडूचा जर विचार करायचा झाला 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 8 चेंडू आणि 2 धावा. सामना मात्र कुठे ना कुठेतरी या तेजस एलेवन या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय, कारण या षटकार आणि चौकार. आता मात्र एक बंद घेऊन प्रयत्न, चेंडू मात्र स्टेप आउट होऊन त्या ठिकाणी डिफेंड केला जात होता, परंतु एकच धाव या ठिकाणी येते. 7 चेंडू 1 धावेची गरज. सामना फिनिश होतो की काय या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहणार आहोत. विकास धसकर त्या ठिकाणी. आता मात्र सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी शरीराचा वेध घेणार आणि अशा प्रकारे 1 धाव घेतली जाते आणि विजयी संपादन करतोय तेजस एलेवन हा संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन, आणि पराभूत संघ आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. डेट रन आहे, सॉरी अजूनही सामना बाकी आहे. पहिलाच स्टेप आउट झाला होता आणि त्यामुळे अजूनही वाट पाहावी लागेल विजयाची तेजस एलेवन या संघाला. तर शेवटचं षटक आणि शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येत आहे संदीप किणी उर्फ सांडी. नक्कीच संदीप किणी म्हटलं की या ठिकाणी घोडदे गावातून सुद्धा आवाज येतो, कारण अप्रतिम दर्जाचा खेळाडू घोडदे गावामध्ये सुद्धा आहे आणि हा आमचा वसई तालुक्यातील सांडी. सुरेखपणे घेऊन काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बाबू क्षेत्ररक्षण करत असताना त्याने पंचाकडे दात जरूर मागितले जाते आणि त्या ठिकाणी 1 धाव घेतली जाते आणि आता पूर्णपणे विजय संपादन करतोय तेजस एलेवन हा संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपण या ठिकाणी आलात, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. थँक्यू डीजे. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करेल तर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्मान्य भरतजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी यायचं आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आल्या 15 चेंडू आणि 19 धावा असा मिस्टर कन्सिस्टंट जयेश घरत. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मध्ये अथर्व स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट, तसेच म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडून कॅप आणि एक सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी पुरस्कृत केलं जाणार आहे. भरतजी पाटील.
आदरणीय समय भरतजी सुमित पाटील सर, यांच्या प्लीज थोडस विकेट पासून बाजूला प्रॅक्टिस करा. सुमित सर, यांच्या हातून या ठिकाणी पुरस्कार सन्मानित केला जातोय मॅन ऑफ द मॅचचा जयेश भरत याला. जयेश थांबायचंय. थँक्यू सर. तर जयू 15 चेंडू 19 धावा, काय वेगळं प्लॅनिंग होतं का? सायबा क्रिकेट क्लबचा संघ समोर होता, एक कडक प्रतिस्पर्धी, आणि या संघासमोर खेळत असताना काय रणनीती होती आणि काय मनामध्ये प्लॅनिंग चालू होतं? सर्वप्रथम ह्या टुर्नामेंट आयोजित केल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. आणि उत्कृष्ट अशी आयोजन केलेले आहे आणि प्रथमच खेळतोय म्हणून थोडं प्रेशर वाटत होतं. खूप दिवस झाले नामदेव स्मृती चषक तू खेळलेला आहेस, VPL वसई विरारमध्ये खेळलेला आहेस, सर्कलचं क्रिकेट मीरा भाईंदर नगरीमध्ये. कसं वाटतं या ठिकाणी येऊन या मैदानाबद्दल आणि आयोजनाबद्दल पुन्हा एकदा काय म्हणशील? खूपच छान वाटते कारण की पहिल्यांदा या नगरीमध्ये मी खेळतोय राहीच्या. तर वेल प्लेड जयू, तुझी कामगिरी संघासाठी खूप फायदेमंद